नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण रीडिंग स्किल डेव्हलपमेंट यावर चर्चा करणार आहोत. रीडिंग करत असताना वाचन करत असताना नेमकी आपली रीडिंगची स्पीड कशी वाढवायची, आपल्या ते लक्षात कसं ठेवायचं, या संदर्भात आज आपल्याला 5 महत्त्वाचे नियम, 5 महत्त्वाचे टेक्निक्स या ठिकाणी बघायचे आहे, 5 तंत्र या ठिकाणी बघायचे आहे. तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात, तुम्ही विविध परीक्षेची तयारी करता आहात, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, 10वी 12वीची तयारी करत असाल, त्यावेळेस प्रत्येकाचा प्रश्न असतो की माझ्या लक्षात राहत नाहीये, मी वाचलेलं विसरून जातो आहे, मला ते पुन्हा पुन्हा वाचावं लागतं आहे, माझ्यासमोर सिलेबस खूप मोठा आहे. काय प्रत्येकाचा एक काहीतरी सिलेबस ठरलेला आहे, आपला अभ्यासक्रम ठरलेला आहे आणि त्याचं आपल्यासमोर टार्गेट असतं की मला हा अभ्यासक्रम इतक्या दिवसामध्ये कव्हर करायचा आहे. मात्र या सगळ्यांमध्ये एक मोठा अडथळा असतो, तो म्हणजे विसरणे. मात्र मित्रांनो, एक फार महत्त्वाची गोष्ट आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. विसरणे हे तुमच्यासाठी एक वरदान आहे, हे आधी लक्षात घ्या. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर मग तुमच्या पुढील गोष्टी सोप्या होतील. विसरतो म्हणजे काय करतो आपण, आपलं जे काही आपल्या तुम्हाला वाटतं की मी विसरलेलो आहे, ते विसरलेलं नसतं, ते तुमचं जे अनकॉन्शियस माइंड आहे त्यामध्ये जाऊन स्टोअर झालेलं असतं. तुम्ही कधी कल्पना केली का? कल्पना करून बघा की मी जर काहीच विसरलो नसतो तर सगळंच माझ्या या डोक्यामध्ये जर मी फिट्ट करून ठेवलं असतं, त्या ठिकाणी काहीच विसरत नाहीये मी, डोक्यात सगळ्या वाईट चांगल्या घटना कुठे काय काय घडलेलं आहे ते जर सगळं तुम्हाला जर आठवायला लागलं तर काय होईल मित्रांनो? तुम्ही फक्त आणि फक्त वेडे व्हाल, सगळंच आठवायचं. म्हणून एक लक्षात घ्या, विसरणे हे वरदान आहे, विसरणे हा फक्त एक भ्रम आहे. तुम्ही काहीच विसरत नसतात हे आधी या ठिकाणी पक्क करा. आता आपल्याला या ठिकाणी एक प्रयोग सुद्धा करायचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघतायत तेव्हा या प्रयोगासाठी तुमच्या जवळ कोणतं तरी एखादं पुस्तक असलं पाहिजे. एक पुस्तक तुम्ही जवळ राहू द्या की ज्याच्यामध्ये एक किमान एखाद 2 पेजेस त्यामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, पंचायत राज, कोणतंही एक पुस्तक किंवा एखादा न्यूजपेपर तुमच्याजवळ असला पाहिजे सध्या. ओके, कारण की आपल्याला काही नियम बघायचे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही थोडंसं वाचावं लागणार आहे, त्यावरून तुमच्या रीडिंग स्किलची कल्पना तुम्हाला घ्यायची आहे. सगळ्यात आधी मेंदूला एक सूचना द्या. पहिला मुद्दा, प्रत्येकाला जर तुम्हाला वाचन गती वाढवायची आहे, वाचलेलं लक्षात ठेवायचं आहे, आपलं रीडिंग स्किल डेव्हलप करायचं आहे, तर मेंदूला एक मेसेज द्या, एक संदेश द्या, मी जे जे वाचतो आहे ना ते सगळं माझ्या लक्षात राहणार आहे. आपलं काय झालंय, आपण आपल्या मेंदू बरोबर खेळतो, आपल्या मेंदूला आपण चुकीच्या सूचना देतो. काय म्हणतोय मी? सूचना देणे. आपण सातत्याने आपल्या मेंदूला म्हणतो नाही नाही तू लक्षातच ठेवत नाहीये, माझ्या लक्षातच राहत नाही, मी वाचतोय पण लक्षात राहत नाही, असं निगेटिव्ह त्या ठिकाणी एनर्जी जर आपल्या मेंदूपर्यंत तुम्ही पोहोचवत राहिलात, त्या मेंदूचा दुष्प्रचार तुम्ही करत राहिलात, तर मात्र तुमच्या लक्षात राहणार नाही. तुम्हाला आधी सांगावं लागेल की यस, मी जे वाचणार आहे ते माझ्या लक्षात राहणार आहे. बरेच वेळेस काय होतं, बरेच जण आता काही थोडा कालावधी माझ्याकडे उरलेला आहे, थोडा वेळ माझ्याकडे उरलेला आहे, मग त्याच्यात मी काय वाचू, काहीच वाचत नाही. परीक्षेजवळ आली आहे मित्रांनो, काहीच न वाचता परीक्षेला गेल्यापेक्षा तुम्ही थोडंफार जरी वाचन करून परीक्षेला गेलात तर त्याचा तुम्हाला फायदा होत असतो, हे कधीही लक्षात ठेवा. मग आपल्याला करायचं काय आहे? तुम्ही एक निरीक्षण केलं असेल, पुन्हा एकदा आठवून बघा, तुम्ही एखाद्या लायब्ररीमध्ये जा, त्या ठिकाणी असे बऱ्यापैकी प्रौढ व्यक्ती, ज्येष्ठ मंडळी बसलेली असतात, वाचत असतात, वेगवेगळे पुस्तकं वाचत असतात, काहीतरी न्यूजपेपर वाचत असतात, मासिके वाचत असतात. त्यांचा वाचन स्पीड एकदा बघा तुम्ही, अत्यंत फास्ट ते वाचत असतात. का? त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ते इंटरेस्ट घेऊन वाचतायत, त्यांना कोणीतरी जबरदस्तीने वाचायला लावत नाहीये. काय? इंटरेस्ट हा मुद्दाही फार महत्त्वाचा आहे, कारण की आपण जे हे सगळे नियम बघणार आहोत तिथे आपला सगळ्यात मोठा घोळ काय, आपला सगळ्यात मोठा घोळ होत असतो तो म्हणजे आपल्याला इंटरेस्ट नाहीये, आवड नाहीये. आणि मग आम्ही सगळं केलं आणि आमच्याकडे जर आवड नसेल तर मात्र घोळ होऊ शकतो. आवड हा सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा इथे आहे.
तुम्ही याच्या आधी एक उदाहरण ऐकलेलं असेल स्वामी विवेकानंदांचं. प्रत्येकाने कुठेतरी वाचलेलं असेल की स्वामी विवेकानंद एकदा वाचायचे आणि मग ते खूप कालावधीसाठी त्यांच्या लक्षात राहायचं. नेमकं असं का होत असे? स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय. ती म्हणतात की मी मेंदूला असं कधीच म्हटलं नाही की तू विसरतो. माझ्या मेंदूवर विश्वास आहे, मी माझ्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवलेला आहे. आपल्या डोक्यात पक्क केलेलं आहे मी की मला सर्व काही लक्षात राहणार आहे. मला वाटतं याच्यातूनही तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होत असतील. मग आपल्याला हे जे 5 तंत्र बघायचे आहे त्याच्यातलं पहिलं टेक्निक काय आहे, पहिला नियम त्याला म्हणूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा वाचन करतायत तेव्हा पेन किंवा पेन्सिलचा वापर तुम्हाला करणे अत्यावश्यक आहे. हा पहिला नियम. पेन किंवा पेन्सिल तुम्हाला वापरायचीच आहे. तुम्ही यूपीएससीचा अभ्यास करतायत, एमपीएससीचा अभ्यास करतायत, एनसीईआरटीची बुक्स वाचतायत, स्टेट बोर्डचे बुक्स वाचतायत किंवा कोणतेतरी लेखकांचे पुस्तक घेतलेले आहेत, तुमच्या समोर ठेवलेलं आहे, हातात काहीच नाहीये, पेन नाही, काही नाही, वाचत चाललाय पुढे. बस मित्रांनो, महत्वाचं काय बिनमहत्वाचं काय कळणार कसं? तुम्हाला सुरुवातीला तरी म्हणजे 3 स्टेप्स त्याच्यातही सांगणार आहे मी पेनच्या. म्हणजे एक तर त्याच्यात एक फार महत्वाचा मुद्दा आहे की 3 रीडिंग, पहिल्या जे 3 रीडिंग आहेत त्याला वेगवेगळ्या कलरचे पेन सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. पहिल्या रीडिंगमध्ये काय अंडरलाईन केलंय, सेकंड रीडिंगमध्ये तुम्हाला आणखी नवीन काय कळतंय, आणि थर्ड रीडिंगमध्ये काय कळतंय. पेन आणि पेन्सिल यांचा वापर तुम्हाला करायचा आहे. आणि मग सुरुवातीची ही जी पहिलं तुमचं स्किल तुम्हाला डेव्हलप करायची, याच्यामध्ये वाचनाची गती किती असावी हा सुद्धा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल अत्यंत स्लो मी वाचणार आहे का, अत्यंत हळू वाचणार आहे का, की मध्यम स्पीडने मला वाचायचं आहे, की खूप जोरात पाठीमागे काहीतरी कुत्रं लागल्यासारखं वाचायचं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मध्यम स्पीडने वाचायचं आहे. मानक स्पीड ज्याला म्हणतो आपण, एक स्टँडर्ड स्पीड, म्हणजे खूप स्लोही नाही आणि खूप जलदही नाही, मध्यम स्पीड. एक लक्षात घ्या, आपला मेंदू हा अत्यंत सुपरफास्ट आहे, त्याच्या गतीने काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही जर खूप स्लो वाचायला लागलात तर तुम्ही मेंदूला चुकीच्या सवयी लावतायत, तुम्ही मेंदूला आळशी बनवतायत, हे विसरू नका. तुम्ही कुठेतरी झोपून वाचतायत, कुठेतरी टीव्ही बघतायत, कुठेतरी IPL बघतायत, क्रिकेट बघतायत, आणि ते बघत असताना तुम्ही वाचतायत, अत्यंत चुकीची सवय. आणि इथे फार महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे, तो म्हणजे एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली की मागे फिरायचं नाहीये. बघा, मागे फिरू नका. पहिल्याच मुद्द्यामध्ये मी याला ऍड करतोय, मागे फिरू नका. आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवयी काय असतात, पहिलं पेज वाचलं, माझ्या लक्षात नाही बसलं, मी पुन्हा वाचतोय ते पहिलं पेज, किंवा या वरील 5 ओळी वाचून झाल्या मी पुन्हा वाचून बघतोय. अजिबात नाही. एकदा पहिली ओळ वाचून झाली, दुसरी ओळ, दुसरी झाली, तिसरी ओळ, पहिला प्यारा वाचून झाला, दुसरा प्यारा, दुसरा प्यारा झाला, तिसरा प्यारा, पहिलं पेज झालं, दुसरं पेज. पुस्तक तो प्रकरण संपल्याशिवाय मागे फिरायचं नाही. आपल्या मेंदूवर विश्वास ठेवा, आपल्या डोक्यावर विश्वास ठेवा, मग बघा काय चमत्कार घडतोय तो. एक म्हणजे टॅगलाईन म्हणतोय मी त्याला, एक वाक्य लिहून घ्या, एक ओळ परत वाचायची नाहीये त्यावेळेस तरी. तुम्हाला डबल रिडिंग करायचं ना, पुढचं रिडिंग करायचं आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. अंडरलाईन करत पुढे जायचंय. ओके, अंडरलाईन करायची आहे. वही, तुमच्या जवळ पेन किंवा पेन्सिल आहे. तुम्हाला मेंदूची जी तुमची सायकोलॉजी आहे ना, मेंदूची जी मानसिकता आहे ना, ती बदलवायची. मी वाचणार, मी एकदा वाचणार, माझ्या लक्षात राहणार, बस. ती लक्षात किती राहील हे नंतर आपण बघूया. ओके, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्हाला एक प्रयोग करायचा, लहानसा प्रयोग. तुम्ही हा प्रयोग आता लगेचही करू शकतात किंवा हा व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर सुद्धा करू शकतात. व्हिडिओ पॉज करूनही करू शकतात. तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत. किती? 2 मिनिटे आहे. प्रत्येकाने करा. ज्याला आपलं रिडिंग स्किल डेव्हलप करायचं आहे त्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी हा प्रयोग करा. तुमच्याकडे कोणतंही एक पुस्तक आहे, तुम्हाला मी सांगितले कोणतेही पुस्तक घ्या, तुम्ही ज्याचा अभ्यास करतायत कोणतेही पुस्तक घ्या. 2 मिनिटामध्ये तुम्ही किती ओळी वाचतायत ते मला सांगा. प्रामाणिकपणे वाचन करताना डोकं ठिकाणावर राहू द्या, मला ते कळतंय हे लक्षात घ्या, आणि 2 मिनिटामध्ये तुम्ही किती ओळी वाचतायत मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी 2 मिनिटात किती ओळी वाचतोय. त्याच्यावरून तुमच्या स्पीडचा मला या ठिकाणी सुरुवातीला अंदाज येईल. ओके, फार महत्वाचा प्रयोग आहे. 2 मिनिटात किती ओळी तुमच्या वाचून होतात, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. पुढच्या नवीन लेक्चरमध्ये मी याच्यावर चर्चा करेल की किती स्पीड हा एक आदर्श स्पीड आहे, प्रॉपर स्पीड आहे. ओके, आता दुसरा मुद्दा, दुसरा नियम किंवा दुसरं तंत्र काय, फार महत्वाचं, आवाज करत वाचू नका. बरेच विद्यार्थी मित्र काय करतात, वाचत असताना हातवारे करतात, वाचत असताना ओठांची हालचाल करतात,
वाचताना जोरात आवाज करतात किंवा जोरात ज्याला प्रकट वाचन म्हणतोय आपण तसं वाचतात मित्रांनो. हे वाचनामधील मागासलेपणाची लक्षणं आहेत, ही आधी लक्षात घ्या. काय तुम्हाला मनातल्या मनात वाचायचं आहे, कोणतीही पुटपुट तुम्हाला करायची नाहीये. याच्यामुळे काय होणार, तुमचा स्पीड वाढणार. आणि तुम्ही जर म्हटले मी जोरात आवाज करून वाचतोय किंवा मी ओठांची हालचाल करतोय, ते तुमच्या गतीला, वाचनाच्या वेगाला त्या ठिकाणी खंडित करण्याचं काम करते. आणि मग अशी प्रॅक्टिस तुम्ही एक सतत 15 दिवस करा. यानंतर तुम्हाला कळेल की अरे माझा स्पीड वाढलाय, माझे मुद्दे लक्षात राहत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या समोर समजा हे पुस्तक या ठिकाणी आहे. ओके, पुस्तकाचं हे एक पेज आहे, पेज 1 आणि पेज 2. तुम्ही ज्यांचा स्पीड वाढलाय ना त्यांचं एक निरीक्षण करा. काय करतात ते, तो जो आय स्कॅन आहे ना तो वाढवतात ते. हे बघा या ठिकाणी या ओळी आहेत, या ओळी आहेत. इथे मध्यभागी सेंट्रलला तुमचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. सेंट्रलला तुमची नजर हालायला नको, सेंट्रलला लक्ष केंद्रित आहे. तिथून तुमचं पूर्ण ओळ वाचून झाली पाहिजे, ओळीच्या मध्यभागी तुमची नजर राहिली पाहिजे. मग बघा तेव्हा समजायचं की माझा स्पीड वाढलाय, माझी वाचनाची गती वाढली आहे. अशा तुम्हाला अशा पद्धतीने प्रयोग करत पुढे जावं लागेल. तुम्हाला मी सांगितले अंडरलाईन करा. 3 रीडिंगला 3 वेगवेगळे रंग तुम्ही वापरू शकतात. आणि तिसरं तंत्र, तिसरा मुद्दा फार महत्वाचा ज्याचा मी आधी उल्लेख केला, तो म्हणजे तुमची आवड, तुमचं गोल, तुमची ध्येयाप्रती असलेली निष्ठा फार महत्वाची आहे. कारण की हे जे हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात याचा परिणाम सर्वांवर सारखा होणार नाहीये. काही जण निव्वळ टाइमपास म्हणून या ठिकाणी बघत असेल, काही जण मला प्रॉपरली माझ्यात सुधारणा करायची आहे या उद्देशाने या ठिकाणी आलेला असेल. आपल्याला माहित आहे तुम्ही एमपीएससी करत असाल, यूपीएससी करत असाल, पोलीस भरती, सरळ सेवा, आपल्यामध्ये हौशी, नवशे, गौशी असतात. 3 प्रकारचे विद्यार्थी असतात. तुम्हाला गौशी व्हावं लागणार आहे. तुमच्यामध्ये आवड असेल, नाही मला वाचायचं आहे, मला स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे, तुमच्या मनाची तयारी असली पाहिजे. तिसरं तंत्र आवड. तुमचं म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसतायत, वाचायला बसतायत, तेव्हा डोक्यामध्ये फक्त वाचन करणे हेच टार्गेट असलं पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला क्रिकेट खेळायला जायचंय, घरचे म्हणतायत म्हणून तुम्ही वाचायला लागलायत, अजिबात नाही. किंवा मग मित्रांनी पुस्तक हातात घेतले म्हणून मी वाचतोय, किंवा मग मैत्रीण जवळ बसली आहे रीडिंगमध्ये म्हणून मी पुस्तक हातात घेऊन त्या ठिकाणी वाचण्याचं नाटक करतोय. असं करत असाल तर हे जमणारच नाहीये. ओके, चौथं तंत्र, चौथा नियम काय आहे, मानसिकता बदलविणे. काय, मानसिकता बदलवावी लागेल. तुम्हाला आपल्या मेंदूला सवय लावावी लागेल की मी लक्षात ठेवू शकतो, मी कुणापेक्षा सुद्धा कमी नाहीये. तुम्ही मला मेंदूला सूचना द्यावी लागेल. तुमचं ब्रेन जे आहे ना त्याला प्रोसेस करावी लागेल. 2 मेंदूचा स्पीड, तुम्हाला 2 स्पीड लक्षात ठेवा, एक लाईटची स्पीड आणि दुसरी साऊंडची स्पीड. तुम्हाला मेंदूची जी प्रोसेसिंग करायची ना तुमच्या, ती लाईटच्या स्पीडने करायची, साऊंडच्या नव्हे. तुम्ही वीज चमकलेली बघितली, वीज जेव्हा चमकते तेव्हा तो तिथलचा प्रकाश तुम्हाला आधी दिसतो, आवाज नंतर ऐकायला येतो. प्रकाशाचा स्पीड जास्त आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूचा स्पीड वाढवावा लागेल. ओके, मानसिकता बदलावी लागेल की मी लक्षात ठेवू शकतो, मला हे वाचायचं आहे, हे माझ्या लक्षात राहणार आहे. कारण की ते सकारात्मक मेसेज तुमच्या मेंदूला जेव्हा जाईल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवणार आहात. पुढचा मुद्दा काय, पुढचा मुद्दा, पुढचं एक टेक्निक फार महत्वाचं आहे, ज्याच्यावर खूप सारं संशोधन झालेलं आहे. ते म्हणजे हा आपला 5 नंबरचा मुद्दा आहे. ते टेक्निक म्हणजे पोमोडोरो टेक्निक. तुम्ही कदाचित याबद्दल ऐकलेलं सुद्धा असेल. पोमोडोरो तंत्र, ज्याला आपण काय म्हणतो, तुम्ही याच्या आधी ऐकलं असेल की ब्रेक घेणे, मध्ये गॅप घेणे. अर्धा तास झालाय, 25-30 मिनिटं झाले, मध्ये लहानसं 5 मिनिटाचं गॅप घ्या. मग त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही पाणी पिऊ शकतात, लहानसं चक्कर मारू शकतात, लहानसं गाणं ऐकू शकतात, एखादं चांगलं काहीतरी वेगळं, मेंदूला आराम, थोडंसं मेंदूला ब्रेक देण्याचं काम. मात्र आता हे सगळ्यांसाठी 30 मिनिटं असेल का नाही. एखादा इच्छाशक्ती, तीव्र इच्छाशक्तीवाला विद्यार्थी आहे, एखादा जुना विद्यार्थी आहे ज्याचं खरोखर अभ्यासावर खूप सारं लक्ष आहे, त्याचं 30 ऐवजी हा 45 मिनिटाचा सुद्धा त्या ठिकाणी तो पिरियड असू शकतो. ओके, म्हणजे डोक्याला, आपल्या मेंदूला थकवा केव्हा येतो हे तुम्हाला ओळखावं लागेल. तुम्ही म्हटलं त्यामधल्या 10 मिनिटात मी झोप घेईल, जमणार नाही. तुम्हाला मेंदूचे त्या ठिकाणी व्यायाम करावा लागेल. ती डोपामाइन सिस्टीम तुम्ही जर वाचलेली असेल, अभ्यासलेली असेल, त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ आपण बनवू, तर तुमच्या लक्षात येईल की मेंदूचं कार्य कसं चालतं. मग मधल्या कालावधीमध्ये मग काही म्हणतील चला मग सिगारेट, तंबाखू काहीतरी असं, तेही चालणार नाही. ती चुकीच्या पद्धती आहे, आरोग्याला घातक आहे. एखादा जोक आहे का, चहा कॉफीची काहींना सवय असते, ती पाहिजे तेवढी चांगली नाहीये.
ब्रेक द्या, कामात बदल करा, लहानसं मध्ये 2-5 मिनिटांमध्ये काहीतरी वेगळं करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं या 5व्या तंत्रात हे आहे की स्पीडने वाचावं लागेल तुम्हाला. स्पीड वाढवा, स्पीड वाढवा. तुमच्या मेंदूचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? मेंदूची एक थेअरी लक्षात राहू दे, मेंदूचं एक सिद्धांत लक्षात राहू दे. मेंदू हा भटकणारच आहे, तो एका जागेवर स्थिर राहणार नाहीये. जसं गुरुत्वाकर्षणाचं तंत्र आहे, वस्तू एकमेकांना खेचणार आहेत, खाली ओढणार आहे पृथ्वीकडे, तुम्ही त्याच्या विरुद्ध काहीतरी करतायत, तसं मेंदूचं. मेंदू भरकटणारच आहे, त्याला तुम्हाला जागेवर आणायचं आहे. मग ते जागेवर आणणं सोपं नाही आहे, त्याला तुम्हाला स्पीडमध्ये काहीतरी काम द्यावं लागेल, तेव्हा तो भरकटणार नाही. थोडक्यात काय, आपण नियम तोडण्याचं काम करतोय, मेंदूचा नियम तोडतोय. त्याला पळवा, त्याचा वापर करा, तेव्हा तो त्या ठिकाणी चांगलं काम करेल. मला असं वाटतं मित्रांनो, हे जे 5 तंत्र होते, याला तुमच्या पद्धतीने तुम्ही यूज करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या रिडिंग स्किलमध्ये बदल आढळून येतील. यातून तुम्हाला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या असतील असं अपेक्षित आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.